आदरणीय श्री संजय नारायण महाजन आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आहेत. सर्वतच आजच्या कार्यक्रमाचे मुख्याध्यापक आदरणीय श्री आर सोनवणे सर, पर्यवेक्षक श्री जे सोनवणे सर, ज्येष्ठ शिक्षक डी चौधरी सर, यासोबतच सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ शिक्षक बंधू भगिनी आणि माझ्या लाडक्या मित्रमैत्रिणी. आता ओम सांगितले की 36वी पुण्यतिथी आपण आज साजरी करत आहोत. ज्यांना विविध प्रकारच्या उपाध्या आपल्या विद्यार्थ्यांनी दिल्या, शिक्षण महर्षी नोंद करून घ्या, सहकार महर्षी, थोर स्वातंत्र्य सेनानी, कृषी महर्षी, अशा अनेक विविध उपाध्यांनी आपण ज्यांना सजवू शकतो अशी विभूती तुमच्या समोर एका फोटो मध्ये दिसते. सगळ्यांना अत्यंत सोजवळ चालक व्यक्तिमत्व, जेवढं सापडेल तेवढं लिहायचं. एकमेकांना विचारू नका, डिस्टर्ब करू नका. सदृशम पवित्रम नियम विद्यते या संस्कृत सुभाषिताचा प्रबंध मला नाही ज्ञानेन सदृशम पवित्रम नियम विद्यते. पुन्हा सांगायला विनायका व्यवस्थित ज्ञानासारखं पवित्र या जगामध्ये दुसरं काहीच नाही. आणि या वाक्याचं सिलेक्शन केलं की या थोडी केली बघा. घेतलं ज्ञानासारखं पवित्र दुसरी कुठलीच वस्तू या जगात नाही असं सांगणारे नाही, तर प्रत्यक्ष अंमलात आणणारे आपले काकाको शामराव शिवराम पाटील. कर्तव्य आणि सेवेचा ज्यांनी घेतला होता आणि कर्तव्य आणि सेवेचा ज्यांनी घेतला वसा आणि त्याचा समाज मनावर उमटवला ठसा, असे आपले आदरणीय काका आहेत. मित्रांनो, या काळामध्ये 7वी पर्यंत शिकले म्हणजे भरपूर काही शिकले असं समजलं जात होतं. त्या काळामध्ये आदरणीय काका साहेबांनी बीएससी ॲग्री पर्यंत शिक्षण केलं. मीन्स इट इज टू मच हायर एज्युकेशन ॲट दॅट टाइम. आणि त्या डिग्रीच्या साहाय्याने त्यांना कुठेही अगदी ट्रान्सफर अधिकाऱ्यापर्यंतची नोकरी सहजते मिळू शकले असते आणि आपल्या कुटुंबाला अतिशय सुखा समाधाने सांभाळू शकले असते. परंतु या विभूतींनी तो विचार केला नाही. आणि 14 फेब्रुवारी 1959 रोजी चहाडी विद्याप्रसार मंडळाची स्थापना केली. डेट लिहून घ्या, 14 फेब्रुवारी 1959 रोजी चहाडी विद्याप्रसारक मंडळाची स्थापना झालेली आहे. त्यावेळी अनेक अडचणींना त्यांना सामोरं जावं लागलं, परंतु या सर्व अडचणींवर मात करणं क्रमप्राप्त होतं. आणि म्हणून चहाडी या गावातील स्वर्गीय आनंदराव नारायण पाटील, स्वर्गीय महारू अनाजी पाटील, स्वर्गीय अशोक बाळरवी धनगर आणि तशाच प्रकारच्या समविचारांचे लोक एकत्र होऊन त्यांनी चहाडी विद्याप्रसारक मंडळाची स्थापना केली. चहाडी काय विचार कोण सांगतो मला? ही संस्था स्थापन करताना डोक्यात काय विचार असतो? डोक्यात असा विचार होता की माझ्या पंचक्रोशीतील ज्या मुली आहेत आणि जे मुलं आहेत हे शिक्षणापासून वंचित राहत आहेत, विशेष करून गरीब कुटुंबातील. कारण जे मिडल क्लास फॅमिलीमध्ये येतात किंवा अब मिडल क्लास होते ते विद्यार्थी किंवा त्यांचे पाल्य हे चोपड्याला किंवा हातेला शिक्षणासाठी जात होते. आणि आपलं चारडे असेल, सुंका असेल, अपुगडा असेल किंवा इकडचे गाव असतील, या गावांचे जे विद्यार्थी होते गरीब कुटुंबातील ते शिक्षणापासून वंचित राहत होते. आणि म्हणून अशा स्वविचारी लोकांना एकत्र केलं, नवे त्यांना विश्वासात घेतलं आणि आपल्या संस्थेची स्थापना रोवली, मुहूर्तमेढ रोवली. फक्त चहाडी पर्यंत किंवा पुरतच ते सीमित ठेवलं नाही त्यांनी. त्यांना हा शिक्षणाचा वसा दूर
पर्यंत पसरवायचा होता. आणि म्हणून अकुलखेडा असेल, आपलं सुंचाड असेल, इथे देखील शिक्षणाचा प्रवाह यायला हवा, यासाठी येथील देखील काही समाज सेवक लोकांचं बघा, त्यांनी नेते लोक भैया कोण कोण होते. आपल्या सुंचाडाला देखील शिक्षणाचं म्हणजे त्यावेळेस वारंवार होतं की इथली जी मुली आहेत त्या देखील शिक्षणापासून वंचित राहत आहेत. अनेक हुशार मुली होत्या, मुलं होते, परंतु शिक्षणापासून वंचित, कारण फॅमिली बॅकग्राऊंड स्ट्रॉंग नव्हता, इकॉनॉमिकली स्ट्रॉंग नव्हता आणि म्हणून ते शिक्षणापासून लांब राहत होते. मग त्यावेळेस स्वर्गीय गणपत विठ्ठल महाजन स्वर्गीय महारू बंडू चौधरी, स्वर्गीय लालाखा जुमाखा बागवान असे मोजके लोक. आणि या प्रमुख नावांची घ्यावं लागेल ते म्हणजे स्वर्गीय तुळशीराम बाजीराव पाटील यांची ही जमीन आहे, ही शेती उद्योगावर त्यांनी आपल्याला दिली. या लोकांना सोबत घेऊन आदरणीय काकासाहेबांनी इथे सुद्धा शाळा करायची आहे असं सांगितलं. त्यावेळेस त्याला सर्वात जास्त हिरिरीने सहभाग घेतला स्वर्गीय गणपतदादांनी. पूर्ण पुढाकार गावाचा त्यांनी स्वीकारला, कारण त्यावेळेस सरपंच होते. कृष्णा मिठी पण सांगतोय, एक एक प्रश्न विचारतो प्रत्येक वर्गात. ही सर्व गोळा केलेली माहिती आहे, सहज तोंडावर नाही कोणालाच. मग काय झालं, फक्त पुरुष मंडळीच नाही तर आपल्यासाठी फार अभिमानाची गोष्ट सांगावी मित्रांनो, की स्त्रिया देखील या कामात मागे नव्हत्या. स्त्रियांनी देखील पुढाकार घेतला. बघा, स्वर्गीय काशीबाई विठ्ठल महाजन, स्वर्गीय कांताबाई कस्तुरलाल गरडा, स्वर्गीय चिंदाबाई बंडू महाजन चौधरी आणि त्यांच्या सोबत खांद्याला खांदा लावून एक मुसलमान समाजाची स्त्री स्वर्गीय हसीना बानो लालाखा बागवान या देखील मागे नव्हत्या. आणि या समविचारी महिलांनी सुद्धा इथे शाळा निघाली पाहिजे, कारण मानवत्याहून सुद्धा विद्यार्थी आपल्याकडे येतील, हिंगोल्याहून येतील, कृष्णापूरहून येतील. फक्त तुमच्याकडे नाही तर आजूबाजूच्या 5 गावांचे विद्यार्थी, चौगाव ते विद्यार्थी शिकतील अशी त्यांना आशा होती, नवे नवे तर खात्री होती. आणि म्हणून मग तुमच्याची स्थापना 6 जून 1970 रोजी इथे अगोदर, जिथे आता आपले आदरणीय संचालक राहतात, तिथे अगोदर सुरुवातीला शाळा सुरू झाली. त्यांच्या घरासमोर एक्झॅक्ट ज्या तुम्हाला रूम दिसतात तिथे शाळा सुरू होती. यासोबत गावातील काही समाजसेवक होते की त्यांच्या घरात देखील बऱ्याच दिवस शाळा झाली. काय झालं, ही शाळा कोणासाठी सुरू झाली आहे, आपल्यासाठी. कोणासाठी सुरू झाली, आपल्यासाठी, आपल्या सर्वांसाठी. जर ते शाळा सुरू झाली तर मित्रांनो तुमच्या एवढे शिकले नसते, मी तुमच्या समोर जे बोलतोय ते बोलू शकलो नसतो. मी सुद्धा एक इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लासमध्ये काउंट होतो आणि माझी सुद्धा परिस्थिती फार नाजूक होती. मी तुमच्या समोर बोलू शकलो नसतो किंवा उभा राहू शकलो नसतो. ही या सर्व लोकांची पुण्य आहे, त्यांचे मी नाम निर्देशित केलेले आहे. कर्मण्येवाधिकार असते मा फलेषु कदाचन असं म्हटलं जातं. यथार्थ कोण सांगतात, तू सांगतो बरं, दिव्य श्री पाटील कोळी लक्षात. कर्मण्येवाधिकार असते. कर्म, कर्म म्हणजे काय, काम, काम म्हणजे कर्तव्य. कर्तव्याचं करा की मा फलेषु कदाचन, फळाची अपेक्षा ठेवू नका. या व्यक्तींनी, या थोर विभूतींनी, म्हणजे त्यांचे आता समोर नाव सांगितले सर्वच थोर आहेत, त्यांनी फळाची अपेक्षा ठेवली असती की माझा मुलगा, माझा नातू कोणीतरी ते लागेल आणि मगच मी शाळा काढेल, असं कुठल्याही प्रकारचा स्वार्थ भाव त्यांनी कधीच ठेवला नाही. आज आपल्यासमोर चंद्रभूमी स्वार्थ भाव देणे आपल्यासाठी, तुमच्यासाठी एवढं शकतात. लक्ष द्या. तर सांगायचा तुम्हाला असा की त्यांनी जर त्यावेळी असा स्वार्थ ठेवला असता तर कदाचित शाळा वगैरे केली नसती. 2 एकर 2 गुंठे जमीन त्या माणसाने देऊन दिली की
नाही बा या गावातील मुलं शिकतील आणि त्यांचे आशीर्वाद आम्हाला प्राप्त होतील. काकासाहेबच्या आडीला काय समज झाला, त्यांच्या पूर्ण शेती देवी दुगानीला त्यावेळेस घोडा यायचे, टपक 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 घोडा यायचा चाळीला. तिथे तो झाडांचा उभे तिथे थांबायचा आणि मग तिथे सर्व लोक काकासाहेबांसोबत चर्चा करायचे आणि विधायक कामं करायचे. साखर कारखान्यामुळे आला, तुम्हाला वेगवेगळे नावं समजतील, परंतु या साखर कारखान्याचे बीज रोवणारे जे कोणी व्यक्ती होती ती म्हणजे स्वर्गीय काकासाहेब होते. त्यावेळेस आता जे तुम्हाला बोललो मी, फक्त शैक्षणिक नाही तर सामाजिक राजकीय क्षेत्रामध्ये जी व्यक्ती पुढे होती. सहकार क्षेत्रात म्हणजे तुम्हाला साखर सांगितलं, त्यावेळेचे चाळीचे सरपंच, पंचायत समिती चोपडाचे उपसभापती असे विविध प्रकारची पदं या व्यक्तींनी अतिशय निस्पृह भावनेने भूषवली. नवे तर चांगले कामं केली आणि म्हणून आज त्यांचं नाव आपण घेऊ शकतो. ज्यांच्याकडे बघून असं वाटतं सिंपल लिव्हिंग अँड हाय थिंकिंग, अतिशय साधी राहणी आणि उच्च विचारसरणी अवलंबणारा हा माणूस. बघा तुम्ही किती साधं कुठल्या प्रकारचं प्रेसने केलेलं शहर होतं, पण स्वच्छ आणि विचारसरणी तर किती, म्हणजे कुठल्या प्रकारचे क्लास अधिकारी झाले असते किंवा आधीच सांगितलं मी आणि आपली फॅमिली सुद्धा देऊ शकले असते, परंतु घरच्यांशी दिवस पत्करून त्यांनी समाजासाठी वेळ दिला, समाजासाठी काहीतरी विधायक गोष्टी केल्या, त्याचं फळ आपण आज सांगतो. मित्रांनो, आपली संस्था जी आहे ती दर्जेदार शिक्षण देण्यासाठी प्रसिद्ध आहे अख्ख्या जिल्ह्यामध्ये. ग्रामीण भागातील कुठली खेळ म्हटली फक्त 4 विद्यापीठाचं नाव येतं आणि या कार्यामध्ये खारीचा वाटा, सिंहाचा वाटा जर कुठल्या व्यक्तीचा असेल तर आजचे विद्यमान अध्यक्ष आदरणीय डॉक्टर सुरेश शामराव पाटील. 5 वर्ष बिफोर विचार करणारा माणूस की पुढे काय होणार आहे. काल योगायोगाने मी आणि आपल्या शाळेचे मुख्याध्यापक साहेबांना बघायला गेलो त्यांच्या आरोग्याच्या संदर्भात. आमच्याशी फक्त 1च घंटा त्या विषयावर बोलले आणि पहिलं विचारलं की शाळेचं काय, नवीन इमारतीचं काय, तिथे नवीन टेक्नोसेवी शिक्षकांच्या मदतीने स्मार्ट क्लासचं काय, संजीवनची जी एक्सपेक्टेशन पूर्ण करतायत का तुम्ही, स्वच्छतेचा काय, म्हणजे स्वतःच्या आरोग्याचं न विचारता शाळेबद्दल विचारणारा माणूस माझ्या डोळ्यात खाली आहे. तिथे गेल्याबरोबर नाश्ता भेटला म्हणजे मला जात नव्हतं, सरांनी कळले. सांगायचा अर्थ असा की या लोकांना काय पडलेलं आहे, तरी सुद्धा दादासाहेबच्या कार्यक्रमात हजर होते. आणि जेव्हा मी एका रूममध्ये हॉलमध्ये गेलो तिथे सुद्धा जेव्हा आपले अध्यक्ष आदरणीय जी टी पाटील सर बोलत होते, थोडस मला वेळेला पूर्ण पडते तशी त्यांची पडली वयानुसार मी सरांना सुद्धा बोललो की खूप छान तुम्ही बोलले, की जाण लागणारा माणूस, निस्वार्थ निस्पृहपणे काम करणारे संजय महाजन यांच्या पाठीशी राहणारे आपले अध्यक्ष झाले. गुलाम घुसळते रूपम, शिलाम घुसळते गुलाम, म्हणजे काय बोलणार, गुणाने व्यक्तीचं रूप निघत असतं तर शील म्हणजे चारित्र्य, चारित्र्याने माणसाचं कुल म्हणजे तिचं कुल, त्याचा विकास आणि उद्धार होत असतो. याचं जिवंत उदाहरण म्हणजे काकासाहेब. मित्रांनो, बोलायला भरपूर आहे, खूप सारं बोललं तरी कमी आहे. मूर्ती लहान आणि कीर्ती महान अशा एकाच वाक्यात मी काकासाहेबांचं वर्णन करेल. माझ्यानंतर आदरणीय मुख्याध्यापक सर पण बोलणार आहेत, आदरणीय संजू सुद्धा भरपूर व्यक्त होणार आहेत. म्हणून मी आपल्या समोर एवढंच सांगेन, मी आज जे काही बोललो असेल राईट फ्रॉम द बॉटम ऑफ माय हार्ट बोललेलो आहे. जेवढं तुम्हाला अंगीकारता येत असेल, एक गुण जरी तुम्ही अंगीकारला, कमीत कमी 3 ते 4 सुभाषित
संस्कृतचे वापरले, 2-3 वाक्य इंग्लिशचे वापरले असतील, जे तुम्ही त्यांच्याकडनं तुम्हाला मूर्तीकडनं बघून वाढत असेल, शेवटचं वाक्य मूर्तीमान कीर्तिमान एवढं जर तुम्ही लक्षात ठेवलं तरी आजची ही पुण्यतिथी आपण साजरी केली असं मला प्रामाणिकपणे वाटतं. एवढं बोलतो. आयोजकांनी मला बोलायची संधी दिली, माझ्या भावना व्यक्त होऊ दिल्या, त्याबद्दल त्यांचे आभार मानतो. तुम्ही सर्वांनी अत्यंत शांततेने मला ऐकून घेतलं, त्याबद्दल तुमचे आभार मानतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.